काय झालं दादा? अरे काय घोटाळा करून ठेवलायस मर्दा तू यो? काय? अरे माझ्या गंजी पराकाचं बरं वाटोळ केलंच की रे. म्हणजे फाटलं का काय? फाटलं नाही, नुसतं काटच राहिल्या. नुसतं काट कसं राहत्याल? अरे मी काय खोटं सांगतोय होय तुला? पण असं होणारच नाही. अरे मग बघ बरं. तात्या मधलं कापड कुठे? आता मला विचार. हा तात्या, आजकाल कापडच खराब येते बघा. नेमकं मधलं खराब येते बाकी चांगलं असतंय. आईला मधलंच खराब होते होय. मग नुसतं काढ कसं राहते बघा, नुसतं काढ कसं राहत्याल? तात्या अहो हे तुमचं गंजी फरक नाही. मग कुणाचं? हे काकूच आहे. अरे काय सांगतोच काय? बदला बदली झाली. अशी कशी झाली? आता मला काय माहित. कालपासून माझी 40 कुठं गावना, त्याच्यामुळे घोटाळा झालेला दिसतो. मग तात्या 40 गेले की सगळं गेलं. आता तुमची गंजी काकूनी घातली असेल असं म्हणतोस? बघा तुम्ही घरी जाऊन तो बघा. आता विचारतोच की जाऊ? विचारात जाऊन तर आता जातोच की. मग बरं हे नक्की तिचीच नव गंजी? नक्की म्हणजे खात्रीन सांगतो. आता काकूच्या कापडाचं मला माहित नाही काय. बरं काय बरं हे झाकून जावा. रस्त्याने माणसं दगडी मारत्यात. असं तुम्ही म्हातारपणे गाडोपणा करता आणि दोघांना बघावं लागतो. काय करतोयस मर्दा तू? नीट जा नीट जा. नीट जातो. सावकाश. मेरा बुलबुल सो रहा है, मेरा बुलबुल मेरा बुलबुल सो रहा है, मेरा बुलबुल. काय काम आहे? चोळीला इस्त्री करून दे ताबडतोब. दे इकडं ताबडतोब. होय. आला तुम्ही चुरगाळायची आणि आम्ही इस्त्री करून द्यायची. जा पाठवून देतो. सगळी अर्जंट माणसं आहे त्यांच्या मायला मी. मेरा बुलबुल सो रहा है, मेरा बुलबुल मेरा बुलबुल रे, मेरा बुलबुल रो रहा है, मेरा बुलबुल मेरा बुगड़ी मेरा बुगड़ी. बुगड़ी कुणाची असेल बरं ही बुगडी? कोण कोकला बाई अजून? आता का बाई कोण जाणार गोष्ट जाजमा खाली? इकडे तिकडे इकडे तिकडे करते की कुत्र दिसतं तुम्ही. अरे हाड की तुझं काळीच म्हटलं हाड. अरे तिचं हाड की हाड. आता काय म्हटलं? अरे तू पब्लिक बसला नाही की रा. हाड हाड तुझं काळीच म्हटलं हाड. तुझं काळीच हाड हाड. अरे तिथं हाड की आता अरे चावस हाड हाड मोठा काढा तुझा. आता काय फुगडी घालतो काय? फुगडी नाही, बुगडी बुगडी सापडली बाहेर आतमध्ये. मी सकाळी ना बोतक्यामध्ये ना इस्त्री करत होतो ना, वामल्या बोलला बाहेरची बुगडी बाहेरची. तुझी बुगडी कुठे गावलं रे मुर्द्या? अगं मला कुठे गावायला त्या दोन आणून दिली. काय गेली ती म्हणत कुठं तो घाटावर तुझी तिची टक करून तुम्ही दोघं कापडात गुडगुड पडला नव्हता का? त्यो कुठे त्यो? चल मला दाव लवकर. चल चल. कुठे रे त्यो? गेला वाटत. तुला तर माणसाची कदरच नाही बघ. एवढी भारी किमतीची बुगड त्याने आणून दिली. निदान चहा पाण्याचं तरी विचारायचं. जर माणसं ओळखायला शिक. इथं माझी ओळख मला पटना. मी बाहेर आहे का बापी आहे तू आणि मला माणसं ओळखायला शिक. गप राहिलं. बरं जण भाई निघतो मी. तेवढं देवीच्या दर्शनाचं विसरू नका म्हणजे आलं. येईन की दर्शनाला. देवीच्या दर्शनाला मस्त कसं मरतात. फेटेवाला फेटे राम राम बाई पाण्याला पाणी. चल चल रे नौजवान, चल चल रे नौजवान, रुकना तेरा काम. अरे कापडे कुठे आणले का? हे काय तुमच्याकडे घेऊन आलो होतो. मला वामला चावरपणा करतो हो. अहो डुकरे, हे बा तुमच्या खिशात एक नोट सापडली 5 रुपयाची. दुकान सापडली हो. फार तुकडं झाली करा नोट्याचं.
आता धुतरा तुकडा होणारच की हो. अरे पण तुझ्याकडे आली तेव्हा चांगली होती की नाही? नाही माझ्याकडे आली तेव्हा चांगली होती. मग आता तुझ्या हातनं फाटली की नाही? फाटली माझ्या हातनच. आता बदलून कोण देणार रे? बदलून मी द्यायला पाहिजे बाबा. हो बदलून मी द्यायला पाहिजे. दे 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 आण आण लवकर इकडं आण. धुताना फाटली हो. हा. माझ्या ध्यान झालं नाही. या वामल्या चावटपणा तो डुकरे बघा. ती द्या इकडं. अरे पण तुला काय करायची फाटकी नोट? फाटली आण इकडे आण हो, इकडे. मला काय करायचे काय उपयोगच नाही. बापा धंदा केला होता काय रे? हे बा मारले वामण्या धंद्याचं मला सांगू नकोस. फाडला कुणी? आपण फाडलं म्हणजे आपण भरून द्यायचं. शहाणपणा करतोय बाप करतोय माझा. तुला व्यवहार करतो का व्यवहार? व्यवहार मायला फाडखाव द्यायचा याला आगावपणा कधी बोलतो मध्ये. चल आलात सत्यानाश आला. तुमचं घोबड्यासारखं तोंड कशाला दाखवलं मला? केवळ आपल्या दर्शनार्थ आलो महाराज. दर्शनाला? नाही नाही नाही, तुम्ही आमच्या अंत्यदर्शनाला येणार. लक्षात ठेवा, आम्हाला वारस मिळाला नाही तर आम्ही राज्य खालसा करू, पण तुम्हाला वारस नेमणार नाही. तुम्ही आमचे मेवणे असलात तरी. लक्षात आलं? चला चालते वा. हलकट पाजी नीच आरामखोर. महाराजांनी इतका दम देऊ नये. का? अशाने दमा बळावे. हा. हे दम्याचे दमा कारभारी जी राज्याला वारस शोधायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? शोध चालूच आहे महाराज. अजून? हो पण आपण म्हणताय तसा सर्व गुण संपन्न 32 लक्षणी शिवाय राजचिन्ह असल्याला कसा मिळणार? मग काय तुम्हाला गादीवर बसू? काय माणसात तुम्ही. 2 वर्ष झाली गादीला वारस मिळत नाही. उद्या राज्य खालसा होऊन भीक मागायची पाळी आली म्हणजे कळेल. हे सगळं जाईल. माफी असावी महाराज, पर वारस शोधण्यापरास महाराजांनी दुसरं लगीन करावं. या वयात म्हणजे तुमची मजा. वारस शोधायला नको. काय त्रास होईल तो आम्हाला. मी आहे ना. कशाला? हे त्रासाचे. त्रास व्हायचा अजून? हो का? कुठली माणसं धरून आणले? एक माणूस लायक नाही. फटके मारले पाहिजे एकेकाला धरून. हलकट भाजी नीच हरामखोर. बसा. आळू काचा हो आळू काचा. महाराज घासलेच पाहिजे, कारण जखम अगदी खोल आणि गंभीर असल्यामुळे महाराजांनी जरा सहन करावं. मी काय काय सहन करतो तुम्हाला काय ठेवू? वैद्य जखम कुठं बोट कुठं काय? माफी असावी महाराज, जखम अगदी जागेच्या जवळ असल्यामुळे बोट चुकून सटकले. आता बघू लवकर. झाले झाले मागचे झाले, आता एवढे चाटण चाटवले ते पुढचे झाले. टाटवा. गे. काय वैद्य जरा बोट तरी बदला हो. तेच म्हणतोय मी. ज्या बोटानं महाराजांना मागे लावता तेच बोट चाटवताय. आधी बोट बदला. छे 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 छे, बोट बदलता येणे शक्य नाही, कारण प्रत्येक बोटाची कामं ठरलेली आहे. आता हे बोट यांनी चाटवायचंय किंवा लावायचंय. आता हे बोट अगदीच घाण, म्हणजे याचा नख खाण्यापलीकडे काही उपयोग नाही. आता हे बोट यानं देवास गंध लावायचे. आता हे करंगळी ही आम्ही शाळेत दाखवली आहे. कुणाला? गुरुजींना. आता राहिला हा अंगठा. त्याचं काय? हा नेहमी राजानं प्रजेला दाखवायचा असतो. म्हणजे? उदाहरणार्थ प्रजेने विचारलं साखरेचे काय झाले, तर लगेच अंगठा. पगारवाढीचे काय झाले, तर लगेच अंगठा. अमुक अमुकचे काय झाले, ते लगेच अंगठा. वर्षाचे काय झाले, अंगठा. बरोबर. काय बरोबर. चला बाहेर वा. नुसत्या पगड्या मोठ्या आहेत. काही अक्कल नाही. सगळी माणसं जवळ आणली. वा, 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 बाहेर वा. वडिलांचा गाडोपणा आम्हाला नडतोय. त्यालाही तेच बोट आम्हालाही तेच बोट.